गृहिणीला नुसता स्वयंपाक करून चालत नाही. घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा, चवीचा विचार करायला लागतो. मुलांसाठी स्वयंपाक करताना तो पौष्टिकही असला पाहिजे आणि चविष्टही असला पाहिजे. तसंच मार्केटमध्ये मिळणाऱ्या इतक्या ब्रँड्समधून आपल्या कुटुंबासाठी योग्य त्या प्रॉडक्टची निवड करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण घरच्यांना पण त्याची चव आवडली पाहिजे. त्याचबरोबर जे आपण प्रॉडक्ट नेतोय ते शुद्ध पाहिजे, त्याचा दर्जा चांगला पाहिजे आणि त्याला घरगुती चवही पाहिजे. आज बाजारात आपल्याला इतक्या प्रॉडक्ट्सचा, इतक्या ब्रँड्सचा भडीमार दिसतो. मोठमोठ्या जाहिराती, रंगीबेरंगी पॅकिंग्स, हे सगळं बघताना मनात मात्र एकच प्रश्न असतो, हे शुद्ध असेल ना? म्हणून माझ्या कुटुंबासाठी प्रॉडक्ट निवडताना मी केवळ ब्रँडच बघत नाही, त्याच्या मागचं काम, गुणवत्ता आणि शुद्धतेची खात्री पण बघते. आणि म्हणून मी निवड करते लक्ष्मीची. आणि त्यामुळे मनाला एक समाधान असतं की मी योग्य निवड केलेली आहे. चला, तुमच्याशी बोलता बोलता सामान तर माझं घेऊन झालं. उद्या वीकेंड असल्यामुळे सगळेजण घरी आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक करायचा आहे. त्याची तयारी पाहिजे, म्हणून आल्या आल्या लगेच छोले भिजत टाकले. सगळ्यांना छोले आवडतातच, पण छोल्यांबरोबर मला स्वतःला पुरी खायला खूप आवडते. त्यामुळे वीकेंड स्पेशल आज छोले आणि पुरीचा बेत असणार आहे. आणि अर्थातच झणझणीत छोले आणि पुरी खाल्ल्यानंतर काहीतरी गोड पाहिजे, म्हणून मस्त गोडाचा शिरा बनवतीये. आपण मनापासून केलेला स्वयंपाक आपल्या मुलांना आवडणं आणि ते भाव त्यांच्या चेहऱ्यावर येणं, यापेक्षा वेगळं समाधान आईसाठी काय असू शकतं?